आणि यानंतर थेट आपण जातो आहोत शिवाजी पार्कला। या ठिकाणी शिवसेनेचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आपण बघूया या कार्यक्रमाचं थेट प्रसारण। पुष्पहार अर्पण करण्याची विनंती माननीय सुभाष देसाई यांना करतो। षण्मुखानंद सभागृहामध्ये सध्या हा कार्यक्रम सुरू आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे। या जयंती निमित्त शिवसेनेने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। शिवसेना प्रमुखांच्या त्याचबरोबर मासाहेबांच्या फोटोला हार घालताना उद्धव ठाकरे आपल्याला दिसत आहेत। शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते सध्या षण्मुखानंदमध्ये हजर आहेत। उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, शुभा राऊळ, आदित्य ठाकरे, दिवाकर रावते असे शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते सध्या षण्मुखानंद सभागृहामध्ये उपस्थित आहेत। रामदास कदम देखील आहेत। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना पुष्पहार देऊन यांचं स्वागत करत आहेत। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे काय भाष्य करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। सध्या सरकारमध्ये असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये जे खटके उडत आहेत त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार, उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। हिंदू हृदय सम्राट या विषयावर व्याख्यान दिलं। अभिनेते आणि शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष शरद पोंक्षे यांचा खोपोली येथे नाटकाचा प्रयोग आहे। नथुराम गोडसे या नाटकाचा प्रयोग आहे। तर त्यांना प्रयोगासाठी निघायचं आहे। तर उद्धव साहेबांना मी विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करूया। त्यानंतर आपण थेट जातोय शिवसेनेच्या कार्यक्रमात। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, गेल्या वर्षीची 23 जानेवारी आणि या वर्षीची 23 जानेवारी शिवबंधन बांधून 1 वर्ष आज पूर्ण झालं। पुढे काही बोलण्याच्या आधी मी केवळ आपलंच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचं, शिवसेना आणि शिवसेना प्रमुख प्रेमींचं अभिनंदन करतोय। कारण आता जे काही आपण आहोत ते आपले आपण आहोत, कोणाच्याही मेहरबानीवरती नाही। कुठल्याही लाटेवरती तरंगणारे आपण ओंके नाहीत। मला वाटतं गेल्या 23 जानेवारी मी बोललो होतो की पुढच्या वर्षी आपले पंतप्रधानही असतील आणि मुख्यमंत्री असतील। जे काय आहे समोर ते समोर दिसतंय। पण एक गोष्ट नक्की सांगतो की शिवसेना प्रमुखांना अभिमान वाटला असेल की अरे मी निर्माण केले ते मर्द निर्माण केले, शंड निर्माण केलेले नाही। फार मोठी लढाई होती। किंबहुना काल सुद्धा मला एक मोठी व्यक्ती भेटली। गेल्या महिन्यामध्ये तर अगदी नाव घेऊन सांगायचं तर सुब्रमण्यम स्वामी भेटले। आल्या आल्या मला म्हणाले, उद्धव पहिलं मला तुला अभिनंदन करायचंय
ह्याचं कारण अतिशय थोड्या वेळात तू लढलास, बाळासाहेबांशिवाय लढलास, संपूर्ण देश तुझ्या विरुद्ध उतरला असताना, देश म्हणजे देश नाही, देशातली बाकी सगळी मंडळी कोण कोण उतरले तुम्हाला माहिती आहे, आणि तरी देखील शिवसेनेच्या 63 जागा निवडून आल्या. असो, आज पुन्हा सगळं काही उगाळत बसण्याचं किंवा दळण घालण्याचा आजचा काही प्रसंग नाही. मग अशी शरद पवार यांनी फार छान, म्हणजे असं कधी विचार मनात आला नव्हता की सावरकर आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट तर होतेच, कोणती सत्ता नाही, पद नाहीत, आणि देशातलाच नव्हे तर जगातला तमाम हिंदू ज्यांना दैवत मानतो अशी ही दोन दैवत. काल मी संजयच्या बाळकडू या चित्रपटासाठी गेलो होतो आणि तिकडे बोलता बोलता सहज बोललो की छत्रपती शिवाजी महाराज, मगाशी जी सगळी शरद पवारांनी नावं घेतली तीच, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकर म्हणजे 66 साली गेले, मी तेव्हा 6 वर्षाचा होता, पण कधी त्यांना पाहण्याचा किंवा ऐकण्याचा योग नाही आला. पण आज मी माझं स्वतःचं भाग्य समजतो आणि आपल्याला सुद्धा असं वाटेल जे मी बोलतोय ते खरं आहे की त्या काळात आपण नव्हतो, पण बाळासाहेबांच्या जमान्यात आपण जन्माला आलो, हे आपलं केवढं मोठं नशीब. बाळासाहेबांना मी तर किती जवळून पाहिजे. आणि मग प्रत्येक वेळेला असं असतं की एखादी व्यक्ती गेली की नंतर मग असं वाटतं की आज ते हवे होते, आज हे हवे होते, आज त्यांचे विचार हवे होते, आज ह्यांचे विचार हवे होते. आहेत ना, शिवाजी महाराज सुद्धा हवे होते, लोकमान्य टिळक हवे होते, सावरकर हवे होते, बाळासाहेब हवे होते. पण एक विचार करा, हे जसं आपण त्यांच्याबद्दल बोलतोय तसं बाकीची लोक आपल्याबद्दल बोलतात का, की आपण हवे आहोत की नको आहोत? आणि तेच जर का हवे होते, म्हणजे असं कधी कधी म्हणतात की आज आपल्याला मराठी माणसाला वाली कोण, हिंदूंना वाली कोण, हिंदूंना वाली कोण हा जर का प्रश्न असेल तर हिंदूंनी मला वाटतं बादलीवर पाण्यात जीव दिलेला बरा. वाली शोधताय तुम्ही. आजची जी बातमी आहे वृत्तपत्रातली की या देशामधला मुसलमानांचा लोकसंख्येचा टक्का वाढतोय, आणि मग गेल्या काही दिवसांमध्ये जी चर्चा ऐकतोय की हिंदूंना 4 मुलं झाली पाहिजेत, हिंदूंना 10 मुलं झाली पाहिजेत, ठीक आहे, पोचणार कोण बरं? आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आदेश पाहिजे. त्यांच्याकडे कोण आदेश देते, त्यांच्याकडे कोण शंकराचार्य, पण त्यांचं काम तसं बिनमोबाट सुरू आहे. या कानाची त्या कानाला कुठेही काही कळत नाही, पण वाढते, लोकसंख्या वाढते. आणि आपल्याच देशात आपल्याच घरामध्ये आमचं पुढे कसं होणार? अरे कसं होणार आहे पुढचं पुढे? आता जर का तू उभा राहू शकत नसशील ना, तर खरंच सांगतो, ज्या टकमक टोकावरनं शिवरायांनी त्यावेळेच्या सगळ्या गद्दारांना वरचं आसमान दाखवलं होतं ढकलून, तिकडे जाऊन उडी मार. 4 मुलं झाली पाहिजेत का 10 मुलं झाली पाहिजेत, नुसती मेंढरांची पैदास नकोय. हे जे काय आज आपण म्हणतोय शिवसेना प्रमुख, स्वातंत्र्यवीर सावरकर, एकटा माणूस पण त्यांनी दुनिया हलवलेली, याला म्हणतात वाघ. असा एक तर एक सुद्धा मुलगा असेल तरी चालेल, पण दुनिया हलवणारा निघू दे, बाकी कौरव सुद्धा 100 होतेच का? लोकसंख्येवरती नुसते निवडणुकीला मतं टाकायला पाहिजे म्हणून नुसती मतांची निर्मिती, माणसांची निर्मिती नका करू. तरी एक बरं आहे की आपल्या देशामध्ये माणसांमध्ये मला माहित नाही, पण जनावरांमध्ये वाघांची संख्या वाढते किंवा वाढले, केवढं मोठं काम आहे. एकूण काय झालेलं आहे की सगळे विषय भुसभुशीत आहेत, सगळे नक्की काय कुठच्या दिशेने चाललं तेच कळत नाही. आणि मग जुने कुठले तरी दाखले घ्यायचे. मला आठवत आहे, मी कुठेतरी वाचले किंवा ऐकले, सावरकर ज्या वेळेला 60 वर्षाचे झाले तेव्हा सावरकरांचा एक सत्कार होता, आणि सत्काराच्या वेळेला काहीतरी एक बोलावं लागतं, कौतुक करावं लागतं. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की आम्हाला 20 वर्षापूर्वीचे सावरकर पाहिजे. म्हणजे आज 60व्या वर्धापन म्हणजे वाढदिवसानिमित्त आपण जमलोय, आणि आता आम्हाला 20 वर्षापूर्वीचे पाहिजे. 20 वर्षापूर्वी होते तेव्हा तुम्ही कुठे होतात? आणि सगळं बोलून झाल्यावरती सावरकर उभे राहिले. सावरकर म्हणाले की बरं आहे म्हणे, आता हे म्हणाले सावरकर कळायला तुम्हाला किती वर्ष लागतील. तसंच शिवसेना प्रमुखांचे, म्हणजे जेव्हा सावरकर हिंदुत्वाचा उद्घोष करत होते तेव्हा एक वेगळं डोक्यामध्ये होतं, स्वातंत्र्य पाहिजेच म्हणून तर ते स्वातंत्र्यवीर झाले.
पण त्याच वेळेला बरोबरीने हिंदुत्व जर का आणलं असतं तर मला वाटतं आज ना घरका ना घाटका अशी आपल्या देशात आपल्या हिंदूंची अशी परिस्थिती झाली नसती. 23 जानेवारी म्हटल्यानंतर हल्ली माध्यमं खूप झालेले आहेत, ट्विट करतात, फेसबुकवरती लिहितात. विशेष म्हणजे अनेक काश्मीरी हिंदू पंडितांनी आज ट्विट केलेलं आहे आणि बाळासाहेबांना एक आदरांजली वाहिली की बाळासाहेब नसते तर आज देशामध्ये हिंदू पंडितांची जी अवहेलना झाली असती ती कोणी थोपवली नसती. सगळे हिंदू पंडित कुठे कुठे जिथे कोणी भेटतात. गेल्या महिन्यामध्ये एका कार्यक्रमाला मी गेलो होतो, मला काही ओळख नाही पाळत नाही. एक साधारणतः वयस्कर माणूस कोट बीट घालून आलेलं, काही मी कधी आधी बघितलेलं नाही. आणि त्यांनी काय केलं, मला म्हणाला बेटे पहिले गले लग जा म्हणून मिठी मारली मला आणि म्हणाल तू बाळासाहेबांचा मुलगा आहेस. त्या देवामुळे आम्ही वाचलो, मी काश्मीरी पंडित आहे म्हणे. आम्ही सगळी घरदार सोडून परागंदा झाली लोक आमच्या घरामधनं आम्हाला हाकललं गेलं. काश्मीर आम्हाला सोडावं लागलं. कोणी आमचा पाठीराखा नव्हता. पण तेव्हा हा एकमेव माणूस जर आमच्या पाठी उभा राहिला नसता तर आज मी सुद्धा तुला दिसत नसतो. म्हणून त्यांना मला भेटता आलं नाही, पण तू मला भेटलास, एक मिठी मार मला. आणि जे विषय मी म्हणालो की भुसभुशीत नेमकं काय कळतच नाही, आकार उकार येणार की नाही. मग अशी महापौरताई म्हणाले की एक शिल्पकार होते. आता नुसतीच माती झाली, नुसतीच चिखल आहे. शिल्प होणार की नाही आपल्या देशाचं काहीच कळत नाहीये. एक एक विषय येतात नुसतं घर वापसी. ज्यांचं धर्मांतर झालेलं आहे, जबरदस्तीने ज्यांना वाटवलं गेलेलं आहे, त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घ्या, का नाही घ्यायचं. त्यावेळेला शिवरायांनी सुद्धा नेताजी पालकर त्याचं सुद्धा धर्मांतर केलं होतं, त्यांना सुद्धा वाटवलं होतं, घेतलं होतं पुन्हा धर्मामध्ये. मग ही काही नवीन गोष्ट नाही. पण दुसऱ्या धर्मात गेलेली माणसं आपल्या धर्मात येताना त्याला घर वापसी आपण म्हणणार असू आणि जर का करणार असू तर आज काश्मीरमध्ये नाही म्हटलं तरी जम्मूमध्ये भाजपच्या बऱ्याच जागा आलेल्या आहेत. जवळपास म्हणजे श्रीनगर एका बाजूला आणि संपूर्ण जम्मू हे सगळे हिंदू एकवटून त्यांनी भाजपच्या पारड्यामध्ये भरभरून मतं टाकलेली आहेत. सरकार कोणाचं येते नाही येते कदाचित दिल्लीच्या निवडणुकांसाठी थांबले असतील. दिल्लीच्या निवडणुकीनंतर सरकार येईल. पण ही ताकद हिंदूंनी तिकडे दाखवल्यानंतर अतिरेक्यांच्यामुळे जे काश्मीरी हिंदू पंडित आपली घरं सोडून गेले त्यांची घर वापसी होणार आहे की नाही, त्यांना आपण मदत करणार आहोत की नाही, हे नव्या सरकारचं पुढचं एक मोठं आव्हान असणार. नाहीतर सरकार आलं आणि गेलं. निवडणुकीच्या आधी बोलायला ठीक आहे, 370 कलम रद्द झालंच पाहिजे, समान नागरी कायदा आलाच पाहिजे. अटलजींच्या वेळेला एक होतं की कितीतरी पार्टनर होते, त्यामुळे किमान समान कार्यक्रम होता. नाही करता आली गोष्ट. पण आता मजबूत सरकार केंद्रात आलेले, समान नागरी कायदा काय नको. 370 कलम आहे ना, काश्मीर आपल्या हिंदुस्थानचा भाग आहे ना, आहेच. मग मजबूत सरकार आल्यानंतर पहिले ते जे काही कलम आहे ते का काढले जात नाही अजून. सावरकरांच्या बद्दल सुद्धा आज आपण इकडे मोठं बोलत असताना ज्या मणिशंकरनी त्या अंदमानच्या ओळी काढून टाकल्या होत्या, आज जवळपास वर्ष होत आलं, अजूनही त्या ओळी तशाच आहेत. खरं म्हणजे ही सगळी आपली रत्न, भारत रत्न सावरकरांना न सांगता न मागता दिलं गेलं पाहिजे. भारत रत्न ही रत्न, आणि त्यांना भारत रत्न दिल्यामुळे त्यांचं मोठेपण नाही होत आहे. रत्न पारखी कसं आहे ते कळते त्याच्यामधनं. याला रत्नाची पारख आहे का कसलं पारख करतोय ते कळते, ते त्याच्यात त्या निवृत्त कळते. लोकमान्य टिळक, सावरकर ही सगळी आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेली ही मोठी मोठी माणसं, ही जर का नसती तर मग अशी जे पोंक्षे म्हणाले तसंच काहीच आपलं झालं असतं. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, जेव्हा जे शिवसेना प्रमुख बोलायचे विधायक हिंसा, हिंसा म्हणजे नुसती जाऊन हिंसा नाही करायची, कापाकापी नाही करायची, विधायक हिंसा. जो माझ्या स्वराज्याच्या विरुद्ध चालून आला, ज्याने माझ्या तुळजाभवानीचं पीठ करून टाकलं, माता भगिनींची आबरू लुटून टाकली, त्याची हिंसा करणं, त्याला त्याची हत्या करणं ही विधायक हिंसा. ती जर अफजल खानाची झाली नसती तर आज इतिहास हा वेगळा घडला असता. आणि शिवसेना प्रमुखांनी जे शिकवलं तेच शिकवलं. एक तर कोणावरती अन्याय करायचा नाही, पण जर कोणी अन्याय केला म्हणजे एक कोणावरती हात उगारू नका, पण तुमच्यावरती हात उगारला गेला तर तो जागेवर ठेवता कामा नये, ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी दिले. आणि याला हिंसा नाही मानत आम्ही. अन्याय किती सहन किती करायचं. आज सुद्धा पंढरीनाथ सावंतांनी जे पुस्तक, खरोखर पंढरीनाथजी तुम्हाला तमाम मराठी माणसाच्या वतीने मी धन्यवाद देतोय, तमाम मराठी माणसाच्या वतीने. कारण कसा महाराष्ट्रावरती अन्याय झाला, कसा मराठी माणसावरती अन्याय झाला. 1960 साली मोरारजी देसाईच्या त्या
सरकारने मराठी माणसावरती किती निर्घुण अत्याचार केले होते त्याचं वर्णन हे त्या पुस्तकामध्ये आहे. ताया झिंके नावाची ती पत्रकार परदेशी होती. ती त्याच सुमारास आपल्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फिरत होती. तिने केलेलं जे स्वतः बघितलेलं ते वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि तुमच्या लक्षात असेल शिवसेना प्रमुखांनी त्या पुस्तकाचा दाखला दिला होता मला. आपण म्हणतो 107 हुतात्मे झाले, प्रत्यक्षात 107 नाही, किमान 250च्या वरती हुतात्मे झालेले. 261. त्या बाईने म्हटले की 261 शव तिच्या डोळ्यासमोर होती. 261. आपण आपला सरकारी आकडा आला तोच खरा मानून चालतो. 107 सुद्धा कमी नाहीये. पण म्हणून मुंबईबद्दल आम्ही का एवढे संवेदनशील आहोत? मुंबईबद्दल जरा कुठे खूट झालं का मराठी माणूस पिसाळतो? त्याचं कारण ते आमचं रक्त सांडून आम्ही मुंबई मिळवलेली आहे. फुकटात आमच्या पदरात पडलेली मुंबई नाही. देदान सुटेगिरान सारखं आम्ही पदर पसरला आणि मुंबई नेहरूने टाकली आमच्या पदरामध्ये. तसं नाही. अनेकांनी रक्त सांडलेलं आहे, जीव गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मुंबई मिळालेली आहे. जे आंदोलन पेटलं होतं ते आंदोलन एवढं विचित्र होतं. पोलीस सुद्धा त्यावेळेचे असे लांडग्यासारखे वागत होते. आणि हा सगळा पट्टा जो होता कामगारांचा, कामगार वस्ती ही पिसाळलेली होती सगळी. आणि मग अशीच इथली कुठली तरी चाळ, तिचं चाळीचं नाव सुद्धा त्या कुठल्या पुस्तकात मी वाचले. पोलीस गेले आणि घरामध्ये अश्रुधूर सोडलं. अश्रुधूर घरात. सगळी पुरुष मंडळी कामावरती गेले होते दिवसा. काय पोलीस सुद्धा त्यावेळेची काय हे मुलं तुमची? घरातला पुरुष कामावर गेले आहे. अरे घरात बसलेल्या ना तुम्ही तिकडे अश्रुधूर काय सोडताय? घराघरामध्ये तो अश्रुधूर गेला आणि आतमधल्या महिला, त्यांच्या काही जणींच्या तानी बाळं ही सगळी घुसमटायला लागली घरात. एकतर कामगाराची वस्ती, खोली किती मोठी असतात, अशी हवा येत नाही, तर व्हेंटिलेशन वगैरे हा प्रकारच नाही त्यावेळेला. आणि सगळे गुदमरायला लागल्यानंतर सगळ्या महिला एकवटल्या, तानी पोरं घेतली त्यांनी आणि पोलिसांच्या समोर जाऊन उभे राहिले. आणि ते म्हणाले, अरे नामर्दानो, अश्रुधूर काय सोडता? हिंमत असेल तर गोळ्या घाला आम्हाला, आम्ही तुमच्या समोर उभे आहोत. पण मुंबई आम्हाला मिळालीच पाहिजे, मुंबई आम्ही घेणारच. ही सगळी जी काय आपल्याला परंपरा लाभलेली आहे तीच परंपरा बाळासाहेबांनी आपल्याला शिकवली. आज सुद्धा हा कार्यक्रम झाल्यानंतर नुसती एक प्रथा, काहीतरी काय करायचं डेकोरेशन. अजूनही शिवसेना प्रमुखांचं स्मारक म्हणजे नुसतं पुतळा नव्हे. नुसता पुतळा उभा करणं म्हणजे स्मारक नाही. माझ्या कल्पना काही वेगळ्या आहेत. पण त्याच्यासाठी मी कोणाही समोर कोणाची उंबरठी झिजवणार नाही, अजिबात नाही. वाडगा घेऊन फिरणार नाही. जर होणार असेल तर दिमाखाने आणि शानदारपणाने होऊ द्या. शानदारपणाने होऊ द्या. पण ते जे आपण तिकडे, खरं म्हणजे त्याला काय म्हणायचं हेच माझ्या अजून लक्षात येत नाही. पण ते जे स्थान आहे तिकडे अखंड ज्योत नाही, मशाल प्रज्वलित होते. मशाल. ही सगळी माणसं स्वतः मशालीसारखी जळत गेली. सावरकर काय, शिवसेना प्रमुख काय, लोकमान्य काय, सगळीच माणसं जळताना त्यांनी पर्वा नाही केली मी किती जळला जातोय. पण सतत आणि सतत माझी माणसं, महाराष्ट्र, मराठी, हिंदुस्थान, हिंदू याच्यासाठी ती जळत राहिली. आणि जळता अन्याय तर खाक करतच राहिली, पण आपल्याला मार्ग दाखवत आली. आणि मग तीच मशाल आज आपण तिकडे प्रज्वलित करतो. अन्याय जाळून टाकणारी, अत्याचार जाळून टाकणारी आणि एक स्वतःला चांगलं मार्ग दाखवणारी ही त्यांच्या विचारांची मशाल आज तिकडे आपण प्रज्वलित करतो. आणि त्याने जे शिकवलं, कोण होते शिवसेना प्रमुख, कोण होते सावरकर. सावरकरांबद्दल तर असं म्हणतात की चाफेकर बंधू ज्या वेळेला फासावरती दिले गेले तेव्हा एक 15-16 वर्षाचं एक पोर, चाफेकर बंधूला फाशी झाल्यानंतर अस्वस्थ होऊन घरातल्या देवीसमोर गेले. आणि त्या देवी समोर त्यांनी शपथ घेतली की देशाच्या शत्रूशी, त्याच्याशी लढताना त्याला मारता मारता मरेन, नाहीतर शिवाजी सारखा विजयी होऊन मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन. हे सावरकर, ते नंतर विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर म्हणून निघाले. काय साधी माणसं. आपण म्हणतो दरवेळेला आमच्या समोर काय आदर्शच नाही. कोण आहे आदर्श? तो अशोक चव्हाण आणि सगळे त्यांनी बांधून ठेवलेला तो नाही आदर्श. आदर्श कोण नाही म्हणून नाही, आदर्श शोधावे नाही लागत. आदर्शाचे समोर दिसतात, अरे मला या मार्गाने मला पुढे जायचंय. अनेकदा असं होतं की रस्त्याला कोणाचं तरी नाव देतो आपण, अमुक अमुक मार्ग, पाठी लावली, हात दुरे झाले का आपण घरी. तसं नाही म्हणत. ज्याचं नाव तुम्ही मार्गाला दिलेलं आहे तो मार्ग हा नाही त्यांनी दाखवलेला आहे. त्यांनी दाखवलेला मार्ग चालण्याची हिंमत कुवत तुझ्यात आहे काय? स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग
पेरू शकतो, जाऊ शकता. सावरकरांनी जे आपल्या स्वातंत्र्यासाठी भोगलं, जो कोलू त्यांनी फिरवला, कोलू फिरवणं म्हणजे काय असतं मी तर कधी बघितलेलं नाही, पण जे काय वाचलंय आणि कल्पना केल्यानंतर भले भले नुसतं ते कोलू बघूनच तिथल्या तिथे पडतील. पण जन्मठेप आता सारखी नाही. त्यावेळेला ते परोल बिरोल काही भानगड नव्हती. पेरोल का काय, पेरोल ना, फरलो म्हणजे बाहेर जाऊन फिरलो आणि मग परत घुसलो. सावरकर आले आपले का नाही, फरलो वरती आलेत असं नाही. गेले का गेले, माणूस गेला, अंदमानला गेला म्हणजे गेला, संपला, परत येणारच नाही तो कधी. म्हणजे सेल्युलर जेल, आता जेलमध्ये सेल्युलर फोन आहेत. प्रत्येक जण घरी आपल्या पत्नीला फोन करतोय, आणखीन कोणाला फोन करतोय. काय आता जेल आणि याच्यामध्ये काय फरकच नाही. देशद्रोहाचा खटला जरी असला तरी माणसं हातभार करत असतात. पण त्यावेळेला देशभक्तीसाठी यांनी काय भोगलं आणि त्यांनी ते भोगलं नसतं तर मला नाही वाटत आपलं स्वातंत्र्य एवढ्या लवकर आपल्याला मिळालं असतं. म्हणून बाकीची सगळी माणसंही मोठी होतीच. गांधीजी मोठे होते, वल्लभभाई मोठे होते, सगळे नेताजी होतेच. पण म्हणून आपल्या महाराष्ट्राचं योगदान स्वातंत्र्यामध्ये काही कमी नाही. गोखलेंना सुद्धा गांधीजी आपले गुरु मानत होते. त्या सगळ्यांचं मोठेपण, हे मोठेपण मी सहज एक आता आठवलं म्हणून सांगतो. हे सगळं मी ऐकलंय शिवसेना प्रमुखांकडनं. शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की आचार्य अत्रे अनेकदा असं बोलायचं की हे मी केले, म्हणजे केलेलं त्यांनीच असायचं, पण ते स्वतः सांगा हे मी केले, हे मी केले, हे मी केले. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण दुसरं कोणी सांगणार नाही म्हणून सांगतोय. दुसरं कोण सांगते तुम्ही काय केलं म्हणून, तुमचं कौतुक दुसऱ्याला कोणाला. म्हणून आपली ही सगळी दैवत ही जर का झाली नसती तर आज आपण इकडे दिसलो नसतो. पण त्यांचं मोठेपण हे आपल्यालाच पुढे मोठं, म्हणजे ते मोठेच होते, ते मोठेपण आणखीन नाही मोठं करायचं, पण टिकवणं हे आपलं काम. आणि म्हणून आपण सत्तेमध्ये सहभागी झालेलो आहोत. सगळे मंत्री इकडे बसले. एक सहज विचार मी असा केला, सतत लढा 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 संघर्ष, त्याच्यापेक्षा एक शिवसैनिकाच्या आयुष्यामध्ये थोडी तरी कुठेतरी शांतता येऊ दे, स्थैर्य येऊ दे. पण याचा अर्थ असा नाही की आपण सरकार जमा झाले म्हणून धुळकात पडलेलं आहे. जर का आपल्याला वाटलं की आपलं सरकार हे भाजपचं सरकार, ज्यांनी निवडून दिले त्या जनतेवरती अन्यायाने वागतोय, तर त्या अन्यायावरती पहिला वाद शिवसेना करेल. आपण सरकार स्थिर केलेलं आहे. एक गोष्ट या निमित्ताने नक्की सगळ्यांच्या समोर आली की जर महाराष्ट्रामध्ये शिवसेना नसेल तर महाराष्ट्र अस्थिर होतो, आणि महाराष्ट्र स्थिर पाहिजे असेल तर शिवसेनेकडे दुसरा पर्याय नाही. म्हणून त्या स्थिरतेसाठी आपल्या माझ्या महाराष्ट्रासाठी थोडीशी तडजोड केलेली असली याचा अर्थ शेपूट घातलेली नाही, अजिबात नाही. एक महाराष्ट्राच्या मागे जी काय दुष्टचक्र लागलं होतं, अवदसा लागली होती, ती कुठेतरी ते दुष्टचक्र भेदलं पाहिजे, तोडलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या आयुष्यात सुद्धा, महाराष्ट्र म्हणजे तमाम आपली जनता, त्यांच्या आयुष्यात सुद्धा एक कुठेतरी सुखासमाधानाचे 2-4 क्षण आपण आणू शकलो तर तो आणण्याचा प्रयत्न म्हणून आपण या सरकारमध्ये सामील झालेलो आहेत. कामं चांगली आहेत, आरोग्य सेवा आहे, शिक्षणाचं आहे, आता सगळीकडे चर्चा चालली आहे. दप्तराचं ओझं कमी कसं करणार, मी पूर्ण विधानसभेच्या प्रचारात ते दाखवत होतो ना, टाइम आहे माझ्याकडे. मी उत्तर काढून प्रश्नपत्रिका सोडवायला गेलो होतो, नंतर कॉपी नाही केली मी, नंतर कॉपी नाही करायला गेलो मी. पण हे मी आधी दाखवलेलं आहे. आज सुद्धा तो मार्ग माझ्याकडे तयार आहे. टेलिमेडिसिनचं सुद्धा डॉक्टर आपण ते करतो येत्या 8-15 दिवसामध्ये. सरकार करेल तेव्हा करेल, करायला पाहिजे सरकारने, कारण सरकार आपलंच आहे. पण तोपर्यंत मी जरा गर्वाने म्हणेन माझी शिवसेना, माझी म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी माझी म्हणतोय. जेव्हा मी माझी म्हणतोय तेव्हा तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे माझी. मी म्हणजे मी कोणी नाही, मी म्हणजे तुम्ही. माझी शिवसेना शिव आरोग्य सेवा येत्या 8-10 दिवसामध्ये सुरू करेल महाराष्ट्रात. आहे आमच्यावरती जी जबाबदारी आहे, सगळंच काही सरकारवरती टाकून आम्ही मोकळं नाही होणार. आमची जबाबदारी आम्ही उचलू. आणि म्हणून हे सुद्धा जे मी केलं, एक माझ्या छायाचित्रांचं, प्रकाश चित्रांचं प्रदर्शन केलंय. काय ना, माझी हौस आहे, माझा छंद आहे. तुम्हाला कदाचित आठवत असेल नसेल मला माहित नाही, माझ्यावरती टीका झाली होती, हे उद्धव आढळरावांच्या इकडे, आणि त्याच दिवशी ते बोलले होते. मी म्हटलं ठीक आहे, फोटोग्राफी हा माझा छंद आहे, माझ्या छंदाचं मी दिवसा ढवळ्या प्रदर्शन करतोय. तुमच्या किंमत असेल तुमच्या छंदाचं करा. आणि माझ्या छंदाचं प्रदर्शन करताना मी दुनियेला बोलवतो, या या बघा मी काढलेले फोटो बघा.
तुमचं काय तुम्ही दाखवू शकत असेल तर दाखवा. नाही, असतात, प्रत्येकाचे छंद असू शकतात, पण म्हणून कोणी कोणाच्या छंदावरती, निदान माझ्या तरी छंदावरती असल्या छंदवाल्याने बोलू नये. आणि ते करत असताना मी असा विचार केला की बाबा, एक आपली हौस भागवत असताना जे आपलं कर्तव्य आहे त्याला विसरून कसं चाल. आदल्याच महिन्यामध्ये मी सगळे 63 आमदार घेऊन मराठवाड्यात गेलो होतो. पुन्हा मराठवाड्यात जाणार, मी विदर्भामध्ये सुद्धा जाणार आहे. सरकारने ज्या घोषणा केलेल्या त्या घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे शिवसैनिक बघतील. पण ते करत असताना माझ्याकडनं काय करता येईल, तर ठीक आहे, आपण एक असा विचार करू की ज्यांना जर का कोणाला आवडलंच तर तो फोटोग्राफ किंवा तो प्रकाशचित्र विकत घेईल आणि त्यातनं जे काय पैसे मिळतील आपल्याला ते सगळेच्या सगळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यासाठी आपण वापरू. मग काहींनी विचारलं किती जमतील, म्हटलं मला नाही माहिती. पहिलं लोकांना आवडते की नाही हेच मला माहिती नाही. आवडलं तर ते घेतील, घेतलं तर काहीतरी जमेल. आणि आज आदेश तुम्ही जाहीर केलं की ती 5,11,00,000 जवळपास जमले. मला माहिती रक्कम कमी आहे जास्त आहे, किती मी लोकांना मदत करू शकेन. पण आज 23 जानेवारीच्या निमित्ताने एवढंच सांगेन की जो विश्वास तुम्ही माझ्यावरती टाकलेला आहात, मगाशी शरद पंक्षेने तर काय भरपूरच माझी स्तुती केली, तेवढा काही मी मोठा नाही. एक गोष्ट नक्की की धमन्यामध्ये हिंदू हृदय सम्राटांचं रक्त वाहत आहे. हातामध्ये भगवा घेतलाय. जर शक्य असतं तर रक्ताचा रंग सुद्धा भगवा केला असता. त्याच्यामुळे ते भगवा काही मनातनं जाणार नाही. जे काय मी करेन ते मराठी माणसासाठी आणि हिंदूंसाठीच करेन, दुसरं कोणतेही. मग राजकारण तुम्हाला वाटेल हा राजकारणात कच्चा आहे असेल, पण यांच्या हितासाठी मी ते सुद्धा करेन. मराठी माणसाचं हित, हिंदूंचं हित, त्याच्यासाठी जे करायला लागेल ते केल्याशिवाय राहणार नाही. ही एक नाही म्हटलं तरी शपथ आज मी शिवसेना प्रमुखांच्या, होय मी त्यांच्या साक्षीने म्हणतोय, कारण ते बघतायत आपल्याला, त्यांच्या साक्षीने घेतोय. आणि जे प्रेम, जो विश्वास तुम्ही माझ्यावरती दाखवतात तो असाच कायम ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.